वेलकम टू माय अकॅडमी. तर आपण ॲसिड बेस सॉल्ट्सवरचे आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. तर बघा, हा क्वेश्चन जिप्सम सॉल्टवरती आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज केमिकल फॉर्म्युला ऑफ जिप्सम. तर जिप्सम जो आहे त्याचा केमिकल फॉर्म्युला विचारले. तर जिप्समचा केमिकल फॉर्म्युला आपल्याला टेक्स्टबुकमध्ये आहे की इकडे बघा, जिप्सम जिप्सम इज अ hydrated sorry gypsum is a hydrated salt that is it contains hydrated salt म्हणजे त्यामध्ये ज्या सॉल्ट मध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. म्हणजे नॉर्मल सॉल्ट असतात ज्याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन नसतं, पण काही काही सॉल्ट जे आहेत त्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हे असतं. तर जिप्सम ही असे सॉल्ट आहे ज्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन प्रेझेंट असतं. पण जिप्समचा फॉर्म्युला, जिप्सम म्हणजे कॅल्शियम, बघा, कॅल्शियम सल्फेट डॉट 2H2O, त्याला म्हणायचं जिप्सम. आता बघा, कॅल्शियम सल्फेट डॉट 2H2O ह्या जिप्समचा फॉर्म्युला आहे ज्यामध्ये 2H2O इज अ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे ती सॉल्ट क्रिस्टलायझेशन साठी वॉटर मॉलिक्युल्सचा नंबर आहे 2. आता बघा, ह्याला जिप्सम सॉल्ट म्हणायचं. तर जिप्सम सॉल्ट पासून आपण वेरियस युजेस आहेत जिप्सम सॉल्टचे. फॉर एक्झाम्पल प्लास्टर ऑफ पॅरिस बनवतो किंवा इंटर कन्व्हर्टेबल आहेत की जिप्सम सॉल्ट पासून पीओपी बनवता येतं, पीओपी पासून जिप्सम सॉल्ट बनवता येते. तर हे युजेस आहेत जिप्समचे. तर आपण बघू शकतो की कॅल्शियम सल्फेट डॉट 2H2O हे कुठल्या ऑप्शन मध्ये, तर ऑप्शन नंबर ए. त्यानंतर हे जे सगळे आहेत हा फॉर्म्युला आहे प्लास्टर ऑफ पॅरिसचा, आणि बाकीचे जे आहेत ते हायड्रेटेड सॉल्ट आहेत, पण ते वेगळे सॉल्ट आहेत, त्याला जिप्सम नाही म्हणता येणार. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच गॅस विल बी इव्हॉल्व्ड व्हेन मेटल इज रिएक्टेड विथ सम मिनरल ऍसिड. तर बघा, मेटल जेव्हा मिनरल ऍसिड सोबत रिॲक्ट करतो तेव्हा कुठला गॅस रिलीज होतो असं विचारले. तर बघा, मिनरल ऍसिड म्हणजे काय, तर बघा ऍसिडचे दोन टाइप्स आहेत. जसं की बघा, ऍसिड इज कॅटेगराइज्ड इनटू टू टाइप्स, दॅट इज ऑर्गॅनिक ऍसिड अँड इनऑर्गॅनिक ऍसिड. तर इनऑर्गॅनिक ऍसिडलाच आपण मिनरल ऍसिड म्हणतो, कारण हे ऍसिड आपल्याला मिनरल्स पासून मिळतात, मिनरल ऍसिड. तर बघा, त्यापैकी ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात ते वीक असतात, वीक ऍसिड्स, आणि हे असतात स्ट्रॉंग ऍसिड. तर ह्याचे एक्झाम्पल काय आहेत बघा. तर जे काही ऑर्गॅनिक ऍसिड आहेत त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट असतो, म्हणजे जसं की ऍसिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड किंवा सिट्रिक ऍसिड. आणि मिनरल ऍसिड जे असतात त्यामध्ये कार्बन कंटेंट प्रेझेंट नसतो, तर मिनरल्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल HCl, H2SO4. तर बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलं आणखीन आहेत HNO3. तर क्वेश्चन मध्ये काय विचारले, हे जे मिनरल ऍसिड आहे ते मेटल सोबत रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला कुठला गॅस इव्हॉल्व होतोय असा क्वेश्चन आहे. तर ह्यासाठी आपल्याला पहिले मिनरल ऍसिड माहित पाहिजेत. तर हे मिनरल ऍसिड असतात. तर ह्या मिनरल ऍसिडची जेव्हा आपण मेटल सोबत रिॲक्शन करतो तर तेव्हा आपल्याला एक स्पेसिफिक गॅस इव्हॉल्व झालेला दिसतो. तर बघा, आपण रिॲक्शन कॅरी आउट करूया. तर इकडे या की मेटल, आता बघा कुठलाही मेटल घेऊ शकतो आपण, जसं की मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम वेन रिॲक्टेड विथ मिनरल ऍसिड म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण HCl घेऊ, तर आपल्याला काय भेटतं, MgCl2 प्लस H2 गॅस इज इव्हॉल्व्ड. किंवा आणखीन दुसरे एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल जर आपण कॅल्शियम घेतला आणि H2SO4 घेतला, तर बघा आपल्याला काय मिळतं, कॅल्शियम सल्फेट प्लस H2 गॅस इज इव्हॉल्व्ड. एक सेकंड, H2 गॅस इज इव्हॉल्व्ड. तर दोन्ही केसेसमध्ये ह्या काय होते, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होते. तर म्हणजे ह्याचा मिनिंग काय आहे की when mineral acid is reacted with metal the hydrogen gas is evolved.
तर हायड्रोजन गॅस जो आहे ते ऑप्शन नंबर ए, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, नेम द सबस्टन्स विच ऑन ट्रीटमेंट विथ क्लोरीन इज ब्लिचिंग पावडर. तर बघा, त्यांनी काय विचारले की क्लोरीन सोबत रिॲक्ट केल्यानंतर ब्लिचिंग पावडर आपल्याला मिळणार आहे, पण कुठला सबस्टन्स आहे ज्याची रिॲक्शन क्लोरीन सोबत झाल्यानंतर आपल्याला ब्लिचिंग पावडर मिळणार आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला पहिले ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर बघा, आता सबस्टन्स आपल्याला माहित नाही, फॉर एक्झाम्पल एक्स कन्सिडर करू. तर त्याला जर Cl2 सोबत रिॲक्ट करवलं तर ब्लिचिंग पावडर मिळणार आहे. ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला असतो CaClOCl, ज्याला आपण CaOCl2 पण म्हणतो. दोन्हीचा मिनिंग एकच आहे. एक बघा, CaClOCl म्हणजे कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड, तर त्याला ब्लिचिंग पावडर म्हणतात. तर बघा, आता आपल्याला रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी काय पाहिजे, तर हा एक्स काय आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तर ह्या रिॲक्शन मध्ये एक्स म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. का? कारण कॅल्शियम हायड्रॉक्साईडची जर रिॲक्शन केली आपण क्लोरीन सोबत तर आपल्याला CaOCl2 मिळणार आहे. CaOCl2 मिळणार आहे. आणखीन काय मिळणार आहे बघा, की आपल्याला Cl2 म्हणजे हे Cl2 संपला, हे कॅल्शियम गेलं, एक ऑक्सिजन गेला, म्हणजे प्लस वॉटर मिळणार आहे. तर अशा काही रिॲक्शन्स असतात ज्यामध्ये ब्लिचिंग पावडर सिंथेसिस केलं जातं. तर ब्लिचिंग पावडर सिंथेसिस हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड पासून केलं जातं. प्रायमरीली जेव्हा क्लोरीन गॅस कॅल्शियम हायड्रॉक्साईड पासून सोबत रिॲक्ट होतो तेव्हा आपल्याला कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड म्हणजे ब्लिचिंग पावडर मिळतं. तर नेक्स्ट बघा, मिथिल ऑरेंज प्रोड्यूस डॅश डॅश कलर इन ॲसिडिक सोल्युशन. मिथिल ऑरेंज, बघा इथून पुढे इंडिकेटरचे क्वेश्चन सुरू होणार आहेत. तर इंडिकेटरचे क्वेश्चन म्हणजे, आता आपल्याला बघा पहिले इंडिकेटर म्हणजे काय माहिती पाहिजे. तर इंडिकेटर इज द सबस्टन्स विच इज नॉट ॲसिड अँड बेस बट which have different color in acid and base, म्हणजे which indicates whether the substance is acidic or whether the substance is basic. त्याला आपण काय म्हणू शकतो, मिथिल इंडिकेटर म्हणू शकतो. तर मिथिल ऑरेंज हा एक इंडिकेटर आहे. तर बघा, मिथिल ऑरेंज इंडिकेटर आहे म्हणजे मिथिल ऑरेंज एक सेकंड. तर मिथिल ऑरेंज जो इंडिकेटर असतो आपला, तर तो इंडिकेटर हा वेगवेगळ्या मीडियम मध्ये आपल्या कलर चेंज करतो. फॉर एक्झाम्पल, मिथिल ऑरेंजचे आपण जर ॲसिडिक मीडियम मध्ये मिथिल ऑरेंज टाकला, मिथिल ऑरेंजचा कलर ऑलरेडी ऑरेंज असतो. तर जर आपण त्याला ॲसिडिक मीडियम मध्ये मिक्स केलं, ॲसिडिक मीडियम मध्ये, तर मिथिल ऑरेंज टर्न्स रेड. आणि जर न्यूट्रल मीडियम असेल तर तो असतो ऑरेंज. आणि बेसिक मीडियम मध्ये मिथिल ऑरेंजचा कलर चेंज होतो आणि बेसिक मीडियम मध्ये मिथिल ऑरेंजचा कलर होतो येलो. तर बघा, म्हणजे बघा, आपल्याला जर गिवन सोल्युशन ॲसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर आपण अशा काही इंडिकेटर्सची हेल्प घेऊ शकतो, जे इंडिकेटर्स ॲसिडिक मीडियम मध्ये वेगळा कलर दाखवतात, बेसिक मीडियम मध्ये वेगळा कलर दाखवतात आणि न्यूट्रल मीडियम मध्ये डिफरंट कलर शो करतात. तर आपण हे बघू शकतो की ॲसिडिक मीडियम मध्ये मिथिल ऑरेंज काय होतोय, रेड होते. मग तेच विचारले, मिथिल ऑरेंज प्रोड्यूस डॅश डॅश कलर इन ॲसिडिक मीडियम. तर मिथिल ऑरेंज प्रोड्यूस रेड कलर इन ॲसिडिक मीडियम. सो आवर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन मध्ये आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली आहे आणि त्यावर डिपेंड आपल्याला काही सेंटेन्सेस दिले आणि ह्या सेंटेन्सेस पैकी कुठले कुठले सेंटेन्सेस आपल्याला करेक्ट आहे तर ते आयडेंटिफाय करायचे. सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन रीड करू. तर बघा, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट व्हेन ॲडेड टू ॲसिटिक ॲसिड इव्हॉल्व्स अ गॅस. म्हणजे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे त्याचा फॉर्म्युला बघा, सोडियम
हायड्रोजन कार्बोनेट, आता बघा, व्हेन ॲडेड टू ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला असतो CH3COOH. आणि सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे काय असतं, तर सोडियम हायड्रोजन कार्बोनेटला आपण सोडियम बायकार्बोनेट पण म्हणू शकतो, जो की बेसिक सॉल्ट आहे. आता बघा, बेसिक आहे आणि हे आपला ॲसिटिक ॲसिड त्याच्यासोबत रिॲक्ट करणार आहे. तर आपण रिॲक्शन बघू शकतो की त्यांनी काय म्हणले, दिस रिॲक्शन इव्हॉल्व्स वन गॅस, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अबाउट दिस गॅस. तर आधी आपण ह्या रिॲक्शनचे प्रोडक्ट लिहून घेऊ. तर ह्या रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट काय बनणार आहे, तर ऍसिड आणि बेस जेव्हा आपण रिॲक्ट करतो तर आपल्याला एक सॉल्ट मिळते, सॉल्ट प्लस वॉटर मिळणार आहे आणि बाकी जो कार्बोनेट मधला कार्बन डायऑक्साईड आहे तो रिलीज होणार आहे. तर त्यांनी विचारले की हा जो गॅस इव्हॉल्व झालाय, म्हणजे बघा ह्या रिॲक्शनचा जो कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व झालाय तो गॅस म्हणजे त्या गॅसच्या प्रॉपर्टीज दिल्यात त्यांनी खाली आणि त्यापैकी कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज करेक्ट आहे असं विचारले. तर आपल्याला इतकं तर माहित झालं की हा इव्हॉल्व झालेला गॅस कार्बन डायऑक्साईड आहे. तर कार्बन डायऑक्साईड बद्दल, तर कार्बन डायऑक्साईड गॅस बद्दल आपण सांगू शकतो की बघा, फर्स्ट स्टेटमेंट दिले, इट टर्न्स लाईम वॉटर मिल्की. म्हणजे कार्बन डायऑक्साईड मधून जर लाईम वॉटर आपण पास केलं तर ते लाईम वॉटर मिल्की सोल्युशन बनतं. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. आपण आधी पण भरपूर वेळेस पाहिलं असेल की लाईम वॉटर मधून जर कार्बन डायऑक्साईड आपण पास केला तर ते मिल्की बनतं. त्यामुळं फर्स्ट सेंटेन्स इज ट्रू. त्याच्यानंतर इट एक्सटिंग्विशेस अ बर्निंग स्प्लिंटर. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपल्याला जसं की माहिती, कार्बन डायऑक्साईड गॅस हा फायर एक्सटिंग्विशर मध्ये यूज केला जातो. म्हणजे ते पण करेक्ट. बघा, कार्बन डायऑक्साईड जेव्हा आपण फायर एक्सटिंग्विशर मध्ये यूज करतो तर कार्बन डायऑक्साईड रोल काय असतो तिथं, बघा, कार्बन डायऑक्साईडचा रोल तिथं हा असतो की इट कट्स द कॉन्टॅक्ट ऑफ एअर विथ द फायर. म्हणजे आपला जो कंबस्टिबल मटेरियल आहे त्या मटेरियल पर्यंत ऑक्सिजन तो पोहोचू देत नाही. त्यामुळं कार्बन डायऑक्साईड जेव्हा यूज करतो आपण तेव्हा काय होतं, तर फायर एक्सटिंग्विशर म्हणजे बर्निंग ऑफ फायर जी असते ती स्टॉप होते. त्यामुळं हे पण करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये बघा, इट डिझॉल्व्ह इन अ सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये डिझॉल्व्ह होतो. हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे, कारण कार्बन डायऑक्साईडची सोल्युबिलिटी सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये जास्त आहे दॅन सोडियम हायड्रॉक्साईड. ते पण ॲक्वियस सोल्युशन पाहिजे, सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये नाही. पण ह्यांनी इथं देताना सोल्युशन म्हणले ना, म्हणजे ॲक्वियसच आहे. तर हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. तर फोर्थ स्टेटमेंट बघा, इट हॅज अ पंजंट स्मेल. तर कार्बन डायऑक्साईड गॅसच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या असतील तर तुम्हाला माहिती, कार्बन डायऑक्साईड इज अ कलरलेस अँड ओडरलेस गॅस. कलरलेस अँड ओडरलेस गॅस. सो ऑप्शन म्हणजे सेंटेन्स नंबर 1, 2, 3 आर करेक्ट. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज our correct option. So this question is about properties of carbon dioxide. म्हणजे हा क्वेश्चन ना कार्बन डायऑक्साईडच्या प्रॉपर्टीज मधून आलेला आहे. म्हणजे जे तो टॉपिक आहे ना, सबस्टन्सेस इन कॉमन यूज आणि ऍसिड बेसचा टॉपिकच्या एंडिंग मध्ये युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड पण दिले आणि प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड पण दिले. त्या टॉपिक मध्ये आपल्याला फायर एक्सटिंग्विशर बद्दल पण इन्फॉर्मेशन दिली. तर हे सगळे टॉपिक जे आहेत हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ॲज कम्पेअर टू अदर टॉपिक्स किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर नेक्स्ट बघू आपण. तर हा क्वेश्चन सॉल्ट्स बद्दल आहे. तर सोडियम कार्बोनेट इज अ बेसिक सॉल्ट. सोडियम कार्बोनेट आपल्याला माहिती आहे, सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, Na2CO3. सोडियम कार्बोनेट इज अ बेसिक सॉल्ट बिकॉज, म्हणजे बघा आता आपण काय बघतो की ऍसिड आणि बेस मिक्स झाल्यानंतर सॉल्ट प्लस वॉटर फॉर्मेशन होतं. म्हणजे वेन ऍसिड कंबाइन्स विथ बेस इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ सॉल्ट प्लस वॉटर.
तर बघा त्यांचं काय दिले की बेसिक सॉल्ट आहे, म्हणजे सॉल्टचं नेचर बेसिक आहे. तर सॉल्ट 3 टाईपचे असतात, एक तर न्यूट्रल सॉल्ट, एक तर ऍसिडिक सॉल्ट आणि एक बेसिक सॉल्ट. तर बघा ऍसिडिक सॉल्ट जर असतील म्हणजे काय असतं, जर आपण स्ट्रॉंग ऍसिड, इकडे बघा, स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस यूज केला तर आपल्याला काय भेटतं, ऍसिडिक सॉल्ट भेटते. आणि तसंच जर आपण वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस यूज केला तर आपल्याला भेटते बेसिक सॉल्ट. आणि जर दोन्ही स्ट्रॉंग असेल तर आपल्याला न्यूट्रल सॉल्ट भेटते. तर बघा इथं काय म्हणलंय, बेसिक सॉल्ट आहे. बेसिक सॉल्ट साठी आपल्याला काय पाहिजे, ऍसिड आपला वीक पाहिजे, बेस आपला स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे काय म्हणले की वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस गिव्स basic salt, means addition of weak acid and strong base result in the formation of basic salt. So option number D is our correct option. Let's move to the next question. आता बघा हा पण क्वेश्चन या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट आहे. तर झिंक ग्रॅन्युअल्स ऑन ट्रीटमेंट विथ अन ऍसिड एक्स, म्हणजे बघा रिॲक्शन दिली आहे, असे काही क्वेश्चन आले ना तर डायरेक्ट रिॲक्शन लिहायची आणि नंतर आपण बघू शकतो की काय होतं. तर बघा झिंक ग्रॅन्युअल्स म्हणजे झिंक आहे, विच रिॲक्ट्स विथ ऍसिड एक्स लीड्स टू फॉर्मेशन ऑफ झिंक सल्फेट. इथपर्यंत समजलं. आता बघा झिंक सल्फेट सॉल्ट अलॉंग विथ इव्होल्युशन ऑफ वाय गॅस. आता बघा दिस वाय गॅस, म्हणजे आता वाय गॅसची प्रॉपर्टी दिली बघा. वाय गॅस, दिस वाय गॅस ऑन विच वाय गॅस बर्न्स विथ अ पॉप साऊंड व्हेन ब्रॉट नियर अ बर्निंग कॅन्डल. म्हणजे हा वाय गॅस जो आहे जर बर्निंग कॅन्डलच्या जवळ आपण आणला तर काय होतं, पॉपिंग साऊंड होतो. पॉपिंग पॉपिंग साऊंड प्रोड्यूस करतो. तर हा गॅस कुठला असणार आहे, तर बघा आपल्या गॅसेसच्या इव्होल्युशनच्या काही टेस्ट असतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड जर इव्हॉल्व होणार असेल तर लाईम वॉटर मिल्की होतं, किंवा हायड्रोजन गॅस जेव्हा इव्हॉल्व होतो तेव्हा जर तो गॅस आपण बर्निंग कॅन्डलच्या जवळ नेला तर काय होतं, तर पॉपिंग साऊंड येतो. म्हणजे डेफिनेटली हा गॅस कुठला आहे, हायड्रोजन गॅस आहे. म्हणजे हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होते हे सांगितले त्यांनी. तर आयडेंटिफाय द ऍसिड एक्स आणि गॅस इव्हॉल्व वाय. म्हणजे आता इतकं तर माहिती की वाय हा हायड्रोजन गॅस आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि बी इलिमिनेट करायचे. आता बघा दोन दिलेत ऑप्शन ऍसिड मध्ये. तर बघा इथं हायड्रोजन गॅस आहे आणि इथं झिंक आहे. बघा झिंक प्रोडक्ट साईडला झिंक आलं, म्हणजे आपला जो ऍसिड आहे त्यामध्ये निगेटिव्हली चार्ज पोर्शन कुठला आहे, सल्फेटचा आहे. आणि हायड्रोजन गॅस जो इव्हॉल्व होते म्हणजे एच प्लस आयन्स, आपल्या लेफ्ट हँड साईडला जर एच प्लस आयन्स नसतील तर राईट हँड साईडला हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार नाही. आणि अनायनिक पार्ट मध्ये, सॉल्टच्या अनायनिक पार्ट मध्ये सल्फेट आयन आहे, त्यामुळं ऍसिड मध्ये सल्फेट असणं इम्पॉर्टंट आहे. तर ह्या दोघीच्या कॉम्बिनेशन पासून कुठला ऍसिड बनतं, तर ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन पासून बनतं सल्फ्युरिक ऍसिड, ज्याला H2SO4 म्हणतो. त्यामुळं ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट ऑप्शन. तर असं करून एक एक ऑप्शन एलिमिनेट करून पण तुम्ही एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर बघा तुम्ही गॅसेसच्या प्रॉपर्टीज स्टडी करा किंवा वेगवेगळ्या गॅसेससाठी कुठल्या टेस्ट आहेत, कार्बन डायऑक्साईड रिलीज केला झाल्यानंतर आपण कुठली टेस्ट घेऊ शकतो, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व झाल्यानंतर कुठली टेस्ट घेऊ शकतो. तर बघा ह्या सगळ्या टेस्टवर डिपेंड डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, तर ह्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फॉर्म ऍसिडिक सॉल्ट. आताच आपण ऍसिडिक आणि बेसिक सॉल्टचं डिस्कशन केलं. तर खालीपैकी कुठला ऍसिड आहे जो ऍसिडिक सॉल्ट फॉर्म करत नाही. तर बघा ऍसिडिक सॉल्ट बनायची असेल तर आपल्याला स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस पाहिजे, तेव्हाच काय बनतं ऍसिडिक सॉल्ट. तर त्यांनी हेच विचारले की विच ऑफ द फॉलोइंग इज
स्ट्रॉंग ऍसिड. इनडायरेक्टली त्यांना विचारायचं होतं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे वीक ऍसिड कुठलाही विचारायचं. आता बघा डज नॉट फॉर्म म्हणले म्हणजे काय पाहिजे आपल्याला, ऍसिड वीक ऍसिड पाहिजे ऑप्शन मध्ये. आता बघा ऍसिडिक सॉल्ट बनणार आहे, पण खालीलपैकी कुठल्या ऑप्शन मध्ये ऍसिडिक सॉल्ट फॉर्मेशन होणार नाही अशी रिएक्शन विचारले. त्यामुळं ऑप्शन नंबर, आता बघू एक एक आपण एलिमिनेट करू. त्यामुळं बघता येईल आपल्याला की चल फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे फॉस्फोरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे H3CO4. कार्बोनिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे H2CO3. हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे HCl. सल्फ्युरिक ऍसिड आहे H2SO4. तर सगळ्यांना माहिती आहे की phosphoric acid is a strong acid, hydrochloric acid is a strong acid, sulfuric acid is also strong acid, but H2CO3 carbonic acid is a weak acid. त्यामुळं ऑप्शन नंबर B is correct option. So let's move to the next question. Next question काय आहे बघा. हां तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे जे की बेसिक कन्सेप्ट वरती डिपेंड असतात. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इतकंच बघूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आहेत ऍसिड बेसिस अँड सॉल्ट वरचे. ते आपण नेक्स्ट लेक्चर. तोपर्यंतसाठी थँक्यू सो मच.